ताई यांच्या मुंबईबाबतच्या एका वक्तव्याचा राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला होता। अण्णा मलाई यांनीही राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर आता भाजप आमदार तमिळसेल्वन यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना थेट इशारा दिलाय। तमिळसेल्वन यांनी नेमकं काय म्हटलंय त्याला राऊत आणि संदीप देशपांडेंनीही कसं प्रत्युत्तर दिलंय बघूया। मुंबईत पुन्हा तामिळ विरुद्ध मराठी वाद पेटणार, तर लाखो तामिळी मुंबईच्या रस्त्यावर उतरतील। भाजप आमदाराचा राज ठाकरेंना इशारा। भाजप आमदार तमिळसेल्वन यांच्या या वक्तव्यानं मुंबईत पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। आमच्या विरोधात बोलाल तर मुंबईत लाखोंचा मोर्चा काढू असा इशारा सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलाय। सायन कोळीवाडा परिसरात रविवारी भगवान मुरुगन यांच्या भक्तांचा मेळा जमला होता। थैपुसम उत्सवानिमित्त आयोजित भव्य पाळकुडम कावडी अट्टम रॅलीत हजारो भाविक सहभागी झाले होते। आमदार तमिळसेल्वन यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली। रॅलीला आता राजकीय वळण मिळालंय। रॅलीत बोलताना सेल्वन यांनी राज ठाकरेंच्या तमिळ भाषकांवरील टीकेला उत्तर देताना अप्रत्यक्षपणे राज यांना इशाराच दिलाय। तमिळ கடவுளா உலகம் முழுவதும் வணங்கப்படும் கடவுள் தமிழ் கடவுள் முருகனுடைய தைப்பூச திருநாளை மிகவும் விமர்சையாக கொண்டாடிக் கொண்டு அனைவரும் பக்தியோடும் பாசத்தோடும் முருகப்பெருமானுடைய அருள் பெறுவதற்காக வந்த அனைத்து நல்ல தமிழ் உள்ளங்களுக்கும் மற்றவர்களுக்கும் எனது மனமார்ந்த நன்றியை முதலில் தெரிவித்துக் கொள்கிறேன்। महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार के अण्णा मलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील सभेतून राज ठाकरेंनी अण्णा मलाई यांचा चांगलाच समाचार घेतला। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुंबईत नक्कीच जाणार, हिम्मत असेल तर माझे पाय कापून दाखवा असं खुलं आव्हान अण्णा मलाईंनी दिलं होतं। At the state and the BJP mayor and BMC, because Bombay is not a Maharashtra city, it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore, Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू बंद रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय, तुझा काय संबंध आहे इथे याचा? அந்த ராஜ் தாக்கரே, உத்தவ் தாக்கரே, ஆதித்ய தாக்கரே மேடை போட்டு என்னை அங்கிருந்து திட்டுறானுங்க। அந்த அளவுக்கு நான் வளர்ந்துட்டேன்னா, அந்த அளவுக்கு ஒரு விவசாயினுடைய பையன் இன்னைக்கு மும்பையில அவனுக்கு கூட்டம் போட்டு திட்டுற அளவுக்கு நான் உயர்ந்துட்டேனான்னு தெரியல। அதனால இந்த பாலா சாஹேப் தாக்கரே அவர்கள் மீது மிகப்பெரிய மரியாதை நான் வைத்திருக்கின்றேன்। பாரதிய ஜனதா கட்சியில நம்முடைய அலுவலகத்துல நான் மாநில தலைவராக பணியாற்றிய பொழுது 2 பேர்த்தோட புகைப்படம் என்னுடைய இதுல இருக்கு। ஒன்னு छत्रपती शिवाजी அவர்கள் மற்றும் आता भाजप आमदार तमिळसेल्वन यांनी आमच्या विरोधात बोलाल तर लाखो तमिळी मुंबईच्या रस्त्यावर उतरतील असा इशारा दिलाय। सेल्वन यांच्या इशाऱ्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीसांना तमिळींची ही दादागिरी मान्य आहे का असा सवाल राऊतांनी विचारलाय। आम्हाला आम्हाला का म्हणतात? महाराष्ट्राला नाही हा इशारा? हा इशारा 11 कोटी मराठी माणसांना नाहीये का? हा इशारा देवेंद्र फडणवीसना नाही? हा इशारा भाजपमधल्या मराठी लोकांना नाही? हा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सुनीत्रा पवारांच्या नेतृत्वाखालच्या मराठी माणसांना नाही का? आम्हाला काय म्हणताय तुम्ही? हा, काढा ना मोर्चा, काढा। तुम्हाला संघर्ष करायचा आहे का? तुम्हाला इथे भांडणं लावायचे आहेत का मुंबईत? हे बघा, हे जे कोणी तामिळ सेल्वन आहेत त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की त्यांचा तामिळमधला एक नेता इथे आला आणि त्याने महाराष्ट्राविरुद्ध वक्तव्य केलंय म्हणून आम्ही चिडलेलो आहोत। आम्ही तामिळ जनतेविरुद्ध भूमिका कुठलीच घेतलेली नाही। तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावर बोललेले, ह्याच्यामध्ये उगीच ते मराठी विरुद्ध तामिळ करण्याचा जो प्रयत्न तमिळसेल्वन करतायत मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यावा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा। चालू वर्षात तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात। त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून तमिळचा मुद्दा उपस्थित करत रान पेटवण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय। मात्र तमिळनाडूसाठी महाराष्ट्र आणि मुंबईला अस्थिर करण्याचा, मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असाही एक सवाल आता विचारला जातोय।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.